अदर्स प्लीज टर्न ऑन युअर व्हिडिओज. सगळ्यांनी आपापले व्हिडिओ चालू करा. थँक्यू. आपण सुरू करूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. जस्ट अ मिनिट. थँक्यू. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हॅलो. Yes, sir. Yes, sir. Okay, shall I start? आवाज येतोय ना सगळ्यांना? सुरू करूया. Yes, sir. Yes, sir. Okay. Very good afternoon, everyone. Today I am going to talk on the new content, that is measures which are to be adopted by the Indian government to improve the industrial productivity. When I say measures to be adopted by the Indian government to improve the industrial productivity, we have already studied the factors which are affecting on the industrial productivity. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण असे कोणते घटक आहेत की जे औद्योगिक उत्पादकतेवरती परिणाम करतात त्या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर अंतर्गत घटक असतील किंवा बहिर्गत घटक असतील, त्यानंतर टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्स असतील, ह्युमन फॅक्टर्स असतील, मॅनेजर फॅक्टर किंवा फायनान्शियल फॅक्टर्स असतील किंवा नॅचरल फॅक्टर्स असतील किंवा मग गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज किंवा रेग्युलेशन्स असेल, इंडस्ट्रीची साईज असेल, तर अशा सगळ्या फॅक्टरचा आपल्या प्रोडक्टिव्हिटीवरती परिणाम होत असतो. मग आता ह्या प्रोडक्टिव्हिटीवरती जर परिणाम करण्यासाठी आपल्याला काही मेजर्स म्हणजेच उपाययोजना जर काही सुचवायच्या असतील तर अशा उपाययोजना सुचवत असताना जे घटक त्याच्यावरती परिणाम करणार आहे त्या घटकांचा आपल्याला बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण की त्याच घटकांवरती आपल्याला उपाययोजना शोधायच्या आहेत. ऍक्च्युली इंडियन गव्हर्नमेंटने उद्योगांची उद्योजकता वाढवण्याच्या दृष्टीने काही पावलं उचललेली आहेत. आता सध्याच्या युगात जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मेक इन इंडिया नावाचं एक इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटने घेतलेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे का मेक इन इंडिया? हॅलो हॅलो. Yes, sir. तर या मेक इन इंडिया हा जो प्रोजेक्ट आहे तर या मेक इन इंडिया प्रोजेक्टच्या अंतर्गत काय तर आपण इतर देशांमधून वस्तू आयात करण्याऐवजी जर आपण त्याच वस्तू आपण आपल्या देशामध्ये निर्माण करू शकलो तर आपणच आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त उद्योगधंद्यातील वस्तू आणि सेवांचं उत्पादन आपण करू शकतो. तर अशाच पद्धतीने काही सरकारने इंडस्ट्रियल प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी काही पावलं उचललेली आहेत. तर याच्यामध्ये प्रामुख्याने जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर औद्योगिक उत्पादकतेवरती जे विविध घटक परिणाम करत असतात या घटकांचा परिणाम आपण जर हे घटक जर आपण प्रभावीपणे वापरले म्हणजे उदाहरणार्थ गव्हर्नमेंटच्या पॉलिसी असतील किंवा फायनान्शियल फॅक्टर्स असतील तर हे जे सगळे घटक आहेत ते जर आपण प्रभावीपणे वापरले तर आपली औद्योगिक उत्पादकता ही वाढवू शकते. आणि म्हणून जे घटक आपल्या औद्योगिक उत्पादकतेवरती परिणाम करत असतात त्या घटकांना आपण मूलभूत साधने किंवा त्याला आपण बेसिक इनपुट्स असं देखील म्हणत असतो. आणि त्यासाठी आपल्याकडे एनसीपी नावाचं एक मंडळ आहे त्याला म्हणतो आपण राष्ट्रीय उत्पादकता काउन्सिल, ज्याला तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणू शकता नॅशनल प्रोडक्टिव्हिटी काउन्सिल, तुम्ही एनपीसी असं त्याला म्हणू शकता, मराठीमध्ये त्याला आपण राष्ट्रीय उत्पादकता मंडळ असं म्हणतो. तर या राष्ट्रीय उत्पादकता मंडळाने उद्योगांची प्रोडक्टिव्हिटी वाढावी म्हणून काही पर्याय किंवा काही अशी साधनं सांगितलेली आहेत की ज्या साधनांच्या साह्याने आपण इंडस्ट्रीची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता वाढवू शकतो. त्यातले पहिलं जे उत्पादकता वाढवण्यासाठीचं साधन आहे ते म्हणजे ऑर्गनायझेशन. आता ऑर्गनायझेशन म्हणजे काय तर संघटना किंवा आपला व्यवसाय. तर संघटनेमध्ये काय काय असतं तर ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर असतं,
ऑर्गनायझेशन मध्ये कोण कोण लोक काम करतात, त्या लोकांचे अधिकार काय, त्यांच्या जबाबदाऱ्या काय, तसंच त्या लोकांमध्ये समन्वय कशा प्रकारे साधायचा, त्यांच्यामध्ये सहकार्य कसं असलं पाहिजे, त्यांचं ऑब्झर्वेशन आपण कसं करणार आहोत, त्यांचं मॅनेजमेंट कसं करणार आहोत, इंटरनल ट्रान्सपोर्टेशनच्या फॅसिलिटी आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये कोणत्या आहेत, तसंच आपलं ऑडिटिंग कशा प्रकारे केलं जाणार आहे, ह्या सर्व साधनांचा समावेश हा ऑर्गनायझेशन मध्ये होत असतो. म्हणून कुठल्याही व्यवसायाला आपली उत्पादकता वाढवायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्या उद्योगाकडे ऑर्गनायझेशन असणं गरजेचं आहे. आणि जर ऑर्गनायझेशन त्यांच्याकडे नसेल तर त्यांच्या इंडस्ट्रीची उत्पादकता वाढणार नाही. दुसरा घटक जो महत्वाचा आहे तो म्हणजे पर्सोनेल. पर्सोनेल म्हणजेच काय तर कर्मचारी वर्ग, किंवा ज्याला आपण म्हणतो की कंपनी मधला सगळ्यात महत्वाचा घटक तो म्हणजे काय, ह्युमन रिसोर्सेस. तर याच्यामध्ये पर्सोनेलच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर कामगार वर्गाची भरती करणं, त्यांची निवड करणं, त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना सुशिक्षित करणं, तसंच त्यांच्याशी असणारं जे रिलेशन आहे ज्याला आपण ह्युमन रिलेशन असं म्हणतो, तर ते ह्युमन रिलेशन चांगल्या पद्धतीचं वाढवणं, त्यानंतर जॉब इव्हॅल्युएशन करणं म्हणजे कामाचं मूल्यमापन करणं, तसंच जॉब अनालिसिस करणं किंवा त्याचं जे काही आहे विश्लेषण करणं, त्याच्यानंतर सिनियरिटी ठरवणं, त्याच्यानंतर कामगारांसाठी असणारे वेतन असतील, भत्ते असतील किंवा इतर जे काही परक्युजिट्स असतील, तर ह्यासाठी कामगारांचं जास्तीत जास्त कल्याण व्हावं, तर अशा प्रकारचे सर्व संसाधनांचा समावेश हा पर्सोनेल मध्ये झाला पाहिजे. म्हणजेच राष्ट्रीय उत्पादकता मंडळ असं सांगतं की कोणत्याही उद्योगाला जर आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर त्यांच्याकडे ऑर्गनायझेशन असलं पाहिजे, तसंच त्यांच्याकडे असणारा जो कर्मचारी वर्ग आहे त्या कर्मचारी वर्गाला ह्या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे प्रोडक्शन ही अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतं, कारण की प्रोडक्शन कोणत्या वस्तूचं करायचं आहे, प्रोडक्शन करताना कुठल्या प्रकारचा आपण एक प्रोडक्शन लेआउट वापरणार आहोत, त्याच्यानंतर आपण जे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करणार आहोत त्याची गुणवत्ता काय असणार आहे, त्याच्यामध्ये काही रिसर्च अँड डेव्हलपमेंट आपण करणार आहोत का, त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करणार आहोत का, त्याला काही स्टँडर्डायझेशन करणार आहोत का, त्याचा खर्च किती येणार आहे, त्या खर्चावरती आपलं नियंत्रण असणं गरजेचं आहे. तसंच कोणत्या कोणत्या वस्तू आपल्याला तयार करायची त्यांची एक लिस्ट आपल्याकडे, आपल्या व्यवस्थापनाकडे त्यांची लिस्ट असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रोडक्शन मध्ये जी काही इनपुट्स वापरले जातात त्या सर्वच्या सर्व इनपुट्स ही जर आपण प्रभावीपणे वापरली तर आपली प्रोडक्टिव्हिटी ही वाढू शकते. त्यानंतर येतं ते म्हणजे फिजिकल फॅसिलिटीज, ज्याला आपण काय म्हणतो भौतिक सुविधा. आता भौतिक सुविधा म्हणजे काय की आपल्याकडे असणाऱ्या मशिनरी, त्यांची कॅपॅसिटी, त्याच्यानंतर आपल्या इंडस्ट्रीचं असणारं लोकेशन, त्यानंतर आपल्या मशिनरी आपण कोणत्या लेआउट मध्ये मांडत आहोत. लेआउटचा अर्थ असा आहे की कंटिन्युअस लेआउट किंवा सिंगल लेआउट. सिंगल लेआउट मध्ये काय होतं तर एका ठिकाणी वस्तू तयार होते आणि ती उचलून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाली जाते. परंतु कंटिन्युअस मध्ये काय केलं जातं, एका ठिकाणाहून वस्तू मॅन्युफॅक्चर होऊन बाहेर पडते तर पुन्हा दुसऱ्या ठिकाणी ती प्रोसेसला कंटिन्यू ते सर्कल मध्ये चालत असतं, म्हणून त्याला कंटिन्युअस प्रोडक्शन प्रोसेस असं म्हटलं जातं. तर ह्या सर्व गोष्टींचा फिजिकल फॅसिलिटी मध्ये समावेश होतो. तर ह्या सर्वच्या सर्व जर फिजिकल फॅसिलिटी कंपन्यांनी जर आपल्याकडे चांगल्या प्रकारे जर मेंटेन ठेवल्या तर मला वाटतं की प्रत्येक ऑर्गनायझेशनची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती प्रोडक्टिव्हिटी वाढण्यासाठी मदत होईल. आता सामान्यतः सांगायचं म्हटलं तर उत्पादकता वाढवण्यासाठी काही वेगवेगळ्या मेथड्स आहेत, त्या मेथडचा आपण वापर करणं गरजेचं आहे. त्यातली सगळ्यात पहिल्यांदा आहे ती म्हणजे काय तर प्रोडक्शन करत असताना आपल्याला योग्य मशीनची निवड करणं गरजेचं आहे आणि योग्य त्याची मांडणी केली पाहिजे, योग्य त्याचं स्ट्रक्चर ठरवणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे की आपण आपल्या कंपनीमध्ये जेव्हा प्रोडक्शन करत असतो तेव्हा प्रोडक्शन करत असताना आपल्याला त्याचं स्टँडर्डायझेशन करायला पाहिजे, त्याचं स्पेशलायझेशन करायला पाहिजे की ह्या वस्तूचा युनिक सेलिंग प्रपोजिशन म्हणजे काय, की ज्याला आपण युएसपी असं म्हणतो. आता तुम्ही मला सांगाल का युएसपीचा अर्थ काय, कोणाला माहितीये का युएसपी म्हणजे काय असतं नक्की? हॅलो, एखाद्या प्रोडक्टचा युएसपी म्हणजे काय? हॅलो, माझा आवाज येतो का सगळ्यांना? हॅलो हॅलो Yes, sir. हॅलो, माझा आवाज येतो का सगळ्यांना? Yes, हा, sir. युएसपी म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? युएसपी म्हणजे काय? समजा तुम्ही एखादी वस्तू मॅन्युफॅक्चर करता, तर वस्तू मॅन्युफॅक्चर करताना त्या वस्तूमध्ये काहीतरी असा एक विशेष घटक असला पाहिजे, है ना? म्हणजे ते प्रोडक्ट तुमचं स्पेशल काय. आता उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर आपल्याकडे फोर व्हीलर कंपन्यांचे सेगमेंट जर आपण घेतला तर फोर व्हीलर कंपन्यांमध्ये तुमच्याकडे अगदी मर्सिडीज आहे, लॅम्बोर्गिनी आहे, त्याच्यानंतर तुमच्याकडे होंडा आहे, टोयोटा आहे. ह्या सगळ्या गाड्यांमध्ये प्रत्येक गाडीचा असा एक युएसपी आहे. युएसपी म्हणजे काय, त्या गाडीमध्ये एक छानशी अशी क्वालिटी. तर जेव्हा तुम्ही प्रोडक्शन करणार आहात तेव्हा प्रोडक्शन करताना तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट मधले एक चांगली अशी क्वालिटी तुम्हाला त्यामध्ये सांगता आली पाहिजे, ती उत्पादन सुद्धा करता आली पाहिजे. त्याचप्रमाणे आपण उत्पादन करताना
आपली जी इमारत आहे, ज्या इमारतीमध्ये आपण प्रोडक्शन करणार आहोत, ती इमारत देखील योग्य प्रकारची असली पाहिजे. इमारतीमध्ये जर चांगल्या प्रकारचं व्हेंटिलेशन नसेल, चांगल्या प्रकारच्या लाईटच्या सुविधा नसतील, तर तुम्ही जे प्रोडक्शन त्या ठिकाणी काढणार आहात, ते प्रोडक्शन तुमचं योग्य पद्धतीने प्रोडक्शन होऊ शकत नाही आणि याचा परिणाम तुमच्या प्रोडक्टिव्हिटीवरती सुद्धा होऊ शकतो. तसंच तुम्हाला लागणारी जी यंत्रसामुग्री आहे ती छोटी असून चालणार नाही. त्याचा आकार हा पर्याप्त असला पाहिजे. म्हणजे तुम्हाला योग्य प्रकारची मोठी असेल मोठी, मध्यम असेल मध्यम किंवा छोटी असेल तर छोटी, अशा प्रकारच्या मशिनरी तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला मिळालेल्या पाहिजेत. नाहीतर तुम्ही मोठं प्रोडक्शन करणार आहात आणि त्याच्यासाठी तुम्हाला जर छोटी मशीन असेल तर याच्यासाठी खूप वेळ लागेल आणि आपली प्रोडक्टिव्हिटी याच्यामध्ये वाढणार नाही. दुसरं म्हणजे कामगार जे आहेत ते कामगार जेव्हा आपल्याकडे काम करतात तेव्हा कामगार काम करत असताना त्यांनी जे ट्रॅडिशनल मेथड्स आहेत त्या मेथडनी काम न करता सायंटिफिक मेथडने जर कामगारांनी काम केलं तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की सगळ्यात पहिल्यांदा कामगार निवडतानाच तुम्हाला एक सायंटिफिक मेथड वापरावी लागेल, त्यांना ट्रेनिंग द्यावं लागेल. म्हणजे मग तुम्ही चांगल्या प्रकारचे कामगार तुमच्याकडे सिलेक्ट करू शकता आणि ते कामगार तुम्हाला जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी सुद्धा निर्माण करून देऊ शकतील. तसंच जेव्हा आपल्या बिझनेसचं आपण मॅनेजमेंट करत असतो तेव्हा बिझनेसचं मॅनेजमेंट करताना सायंटिफिक मॅनेजमेंटचे जे रूल्स आहेत ते सर्वचे सर्व रूल्स आपण आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये फॉलो करणं गरजेचं आहे. तसंच आपल्या ज्या काही प्रोडक्शन प्रोसेस कंपनीमध्ये चाललेल्या असतात त्या प्रोडक्शन प्रोसेसेसचं आपल्याला एक युनिफिकेशन, ज्याला आपण एकात्मिकीकरण असं म्हणतो, या सगळ्या प्रोसेस आपण एकमेकांशी जोडल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून सर्व प्रोसेस ह्या एकमेकांवरती अवलंबून आहेत. त्याच्यामुळे एक जर चुकला तर त्याचा परिणाम इतरांवरती देखील होऊ शकतो. हे सगळ्यांना माहिती होऊन आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सर्वच्या सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करतील. त्याचप्रमाणे तुम्हाला प्रोडक्शन करण्यासाठी जे साहित्य लागतं तर ते साहित्य हे सुद्धा व्यवस्थित हँडल करायला पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करताना जर एखादं केमिकल हँडल करायचं असेल तर केमिकल हँडल करणाऱ्या व्यक्तीला योग्य प्रकारचा गॉगल असणं गरजेचं आहे, हँड ग्लोव्ह असणं गरजेचं आहे. अदरवाईज जर काही घातपात झाला तर त्या व्यक्तीचा त्यामध्ये मृत्यू होऊ शकतो आणि अशा वेळेला कंपनीचं जे काही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये कंपनीला एखादा लॉस होऊ शकतो आणि अशा प्रकारचा लॉस किंवा नुकसान किंवा हानी होऊ नये याच्यासाठी कंपनीने अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच जे रॉ मटेरियल कंपनी प्रोडक्शनसाठी वापरते ते रॉ मटेरियल देखील चांगल्या क्वालिटीचं कंपनीने वापरलं पाहिजे, जेणेकरून कंपनीचं जे काही फायनल प्रोडक्ट तयार होणार आहे ते फायनल प्रोडक्ट हे मार्केटमध्ये लोक ऍक्सेप्ट करतील. त्याचप्रमाणे कामगारांना देखील तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं मोटिवेशन देणं गरजेचं आहे आणि मोटिवेशन देण्यासाठी कामगारांना काही वेळेला तुम्ही एक्स्ट्रा इन्सेंटिव्ह दिले पाहिजे, काही वेळेला तुम्ही त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे, काही वेळेला त्यांना तुम्ही मॅनेजमेंटच्या डिस्कशन मध्ये समाविष्ट करून घेतले पाहिजे, जेणेकरून कामगार मोटिवेट होईल आणि तो चांगल्या प्रकारचं काम करू शकेल. त्याचप्रमाणे काम करत असताना त्या कामगाराला जे वातावरण तुम्ही देणार आहात ते वातावरण हे पोषक असलं पाहिजे. म्हणजे कामगाराने काम करत असताना त्याला पुरेसा प्रकाश असला पाहिजे, त्याला पुरेशा भौतिक सुविधा असल्या पाहिजेत, त्याची खाण्यापिण्याची त्या ठिकाणी सोय असणं गरजेचं आहे. जर कामगार तुमच्याकडे 8 ते 10 तासापेक्षा जास्त काम करत असेल तर अशा कामगाराला काहीतरी स्नॅक्स आपल्या कंपनीकडून त्याला देणं अपेक्षित आहे, जेणेकरून तो चांगला इफेक्टिव्हली काम करू शकेल आणि त्याची प्रोडक्टिव्हिटी योग्य राहील. तसेच कामगारांच्या कल्याणासाठी त्यांची मेडिकल पॉलिसी कंपनीने जर शक्य असेल तर त्यांनी घेतली पाहिजे. तसंच त्यांना सुरक्षितता मिळावी याच्यासाठी कंपनीने काही प्रोव्हिजन देखील करून ठेवल्या पाहिजेत. तसेच ते किती तास काम करतात, ते किती वेळ काम करतात आणि त्यांच्या कामाचा स्पीड किती आहे या सगळ्यांचा अभ्यास करून त्यांना काम देण्यात यावं. त्याचप्रमाणे वस्तू ज्या आहेत ते वस्तूचं जेव्हा तुम्ही प्रोडक्शन करणार आहे तेव्हा प्रोडक्शन करताना त्याचं स्टोरेज करताना त्याचं एक नियोजन केलं पाहिजे, म्हणजे स्टोरेज मॅनेजमेंट देखील असलं पाहिजे. नाहीतर प्रोडक्शन करताना जर तुमच्याकडे स्टोरेज व्यवस्थित अवेलेबल नसेल तर तुम्ही प्रोडक्शन करू शकणार नाही, कारण की मॅन्युफॅक्चर केलेला माल आपण कुठे ठेवायचा हा प्रश्न आपल्या भोवती उद्भवू शकतो. त्याचप्रमाणे इतर इंडस्ट्री बरोबर देखील मैत्रीपूर्ण संबंध असले पाहिजेत, जेणेकरून जितके जास्तीत जास्त तुमचे मैत्रीपूर्ण संबंध इतर इंडस्ट्रीजचे असतील तितकी तुमची इंडस्ट्री जास्तीत जास्त प्रगती करू शकते. आणि कंपनीमध्ये देखील हेल्दी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन असलं पाहिजे किंवा एक एन्व्हायरमेंट असलं पाहिजे की कंपनीमध्ये स्पर्धात्मक वातावरण असलं पाहिजे, परंतु ती स्पर्धा गळे कापून नसावी, तर ती स्पर्धा ही मैत्रीपूर्ण असली पाहिजे. जर आपण ह्या सर्व मुद्द्यांचा विचार केला तर आपली औद्योगिक उत्पादकता जी आहे आणि कार्यक्षमता आहे त्याच्यामध्ये वाढ घडवून आणणं शक्य होईल. याचाच अर्थ असा की उत्पादकता आणि कार्यक्षमता ही अनेक घटकांवरती अवलंबून असते आणि या घटकांचा एकत्रितपणे कामगाराच्या कामगिरीवरती तसंच उत्पादनाच्या दरावरती देखील परिणाम होत असतो, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. पुढे जाऊन तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर भारतामध्ये ही जी काही उत्पादक चळवळ आहे ती भारतामध्ये झाली होती, कारण की जेव्हा पूर्वी इंडस्ट्रीयल प्रोडक्टिव्हिटीचं किंवा इंडस्ट्रियलायझेशनचं जेव्हा भारतामध्ये नियोजन करायचं चाललं होतं तेव्हा इंडस्ट्रियलायझेशन भारतामध्ये खूप जलद गतीने होत होतं. औद्योगिक क्षेत्राची प्रगती ही बरीच झाली होती. तसेच नवीन नवीन उत्पादन तंत्राचा देखील वापर केला गेला जात होता
आणि त्यामुळे उत्पादनामध्ये प्रचंड वाढ झाली होती. मात्र इतर विकसित देशांच्या तुलनेमध्ये मात्र आपला उत्पादकतेचा दर हा खूपच कमी आहे. आणि याच्यासाठी सध्या आपल्याकडे जे उद्योग अस्तित्वात आहेत त्या उद्योगांची आपल्याला कार्यक्षमता वाढवावी लागेल, जेणेकरून औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन वाढवणं आपल्याला गरजेचं आहे, हे सगळ्यांना दिसून येईल. आता भारतातील उत्पादकतेचा जर अभ्यास करता यावा म्हणून 1952 मध्ये भारताने आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटना, ज्याला आपण म्हणतो इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, ह्या 1952 मध्ये भारताने इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनला एक शिष्टमंडळ भारतामध्ये पाठवण्याची विनंती केली होती. आणि त्याच्यानुसार इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने भारतामध्ये 1952 आणि 1954 मध्ये 2 शिष्टमंडळांनी भारतात भेट देण्यासाठी पाठवलेलं होतं. आता 1956 मध्ये भारताच्या उत्पादकता प्रतिमंडळ जे आलं होतं, तर ह्या मंडळाने जपानमध्ये जाऊन जपानला भेट दिली. तसेच या मंडळाने जपानमधील काही प्रमुख उद्योगांचा अभ्यास करून 1957 मध्ये आपला अहवाल हा केंद्र सरकारकडे सादर केला. आणि तेव्हापासून भारतामध्ये औद्योगिक उत्पादकतेची चळवळ ही सुरुवातीला झाली. आणि 1958 मध्ये राष्ट्रीय उत्पादकता मंडळाची स्थापना झाली, ज्याला आपण नॅशनल प्रोडक्टिव्हिटी काउन्सिल असं म्हणतो. तर 1958 मध्ये नॅशनल प्रोडक्टिव्हिटी काउन्सिलची स्थापना भारतामध्ये करण्यात आली. आणि ह्या काउन्सिलची जास्तीत जास्त सभासद संख्या ही 60 इतकी होती त्यावेळेला. आता हे जे नॅशनल प्रोडक्टिव्हिटी काउन्सिल आपल्या भारतामध्ये स्थापन झालं होतं, तर याची जी प्रमुख वैशिष्ट्य होती, उद्दिष्ट जी होती ती म्हणजे काय, तर आपल्या देशातील उत्पादकता वाढवणं हे त्याचं मुख्य कार्य होतं. त्याचप्रमाणे व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी व्यवस्था करणं, तसेच उत्पादकांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये विविध प्रकारची चर्चासत्र असतील, शिबिर असतील, यांचं आयोजन करणं, तसेच देशातील लोकांचं राहणीमान सुधारण्यासाठी मदत करणं आणि उत्पादकतेचा अभ्यास करणाऱ्या तज्ञ व्यक्तींसाठी विदेश प्रवास किंवा त्यांची भेट, फॉरेन टूर व्हिजिट असतील तर ह्या व्हिजिटचं आयोजन करणं, तसेच विदेशातील तज्ञ व्यक्तींना किंवा शिष्टमंडळाला भारतामध्ये आमंत्रित करणं, तसेच आपल्याकडे असणारी जी मॅनपॉवर आहे किंवा एक टेक्नॉलॉजिकल पॉवर आहे आणि आपल्याकडे उपलब्ध असणारे जी इनपुट्स आहेत, तर ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला मॅक्सिमम कशा प्रकारे वापर करता येईल हे बघण्याचं काम हे नॅशनल प्रोडक्टिव्हिटी काउन्सिलचं होतं. आता राष्ट्रीय उत्पादकता मंडळाने हे जे काही उद्दिष्ट आपण पाहिलेले आहेत याची अंमलबजावणी करता यावी म्हणून भारतामध्ये 5 प्रादेशिक उत्पादकता संचालन मंडळे स्थापन केलेली आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे एक तर आहे ते म्हणजे रिजनल प्रोडक्टिव्हिटी डायरेक्टरेट, त्याच्यानंतर स्थानिक उत्पादकता मंडळ ज्याला आपण म्हणतो लोकल प्रोडक्टिव्हिटी काउन्सिल, यांची स्थापना भारतामध्ये झालेली आहे. याशिवाय भारतातील उत्पादकता चळवळीच्या प्रगतीचा आढावा घेता यावा म्हणून उत्पादकता सर्वेक्षण समितीची देखील भारतामध्ये स्थापना करण्यात आलेली आहे. आता राष्ट्रीय उत्पादकता जे मंडळ आहे या मंडळाचा उद्दिष्ट जे आपण वरती पाहिलं त्या उद्दिष्टाप्रमाणे वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत भारत सरकारद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात, ज्याच्यामध्ये केंद्रीय सांख्यिकीय संघटना असेल, त्याला आपण सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन असं म्हणतो, त्यानंतर भारतीय तांत्रिक संस्था असेल, ITI सारख्या संस्था असतील, राष्ट्रीय नमुना पाहणी असेल, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफ इंडिया असेल, ह्या ज्या संघटना आहेत या संघटनेच्या मदतीने उत्पादकतेचा अभ्यास करता यावा यासाठी भारत सरकारद्वारे 1962 आणि 1982 ही दोन्ही वर्ष उत्पादकता वर्ष, ज्याला आपण प्रोडक्टिव्हिटी इयर्स म्हणून साजरी करण्यात येतात. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, 1962 आणि 1982 ही 2 वर्ष प्रोडक्टिव्हिटी इयर म्हणून साजरी करण्यात आलेली आहेत. उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्या देशामध्ये संशोधनावरती जास्तीत जास्त भर देण्यात आलेला आहे. उत्पादकतेविषयी जाणीव निर्माण करणे, या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी राष्ट्रीय उत्पादकता मंडळ हे अतिशय यशस्वी ठरलेलं आपल्याला दिसून येते. आणि अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रामध्ये उत्पादकतेची वाढ होण्यास मदत झालेली आहे. तरीही इतर राष्ट्रांच्या तुलनेमध्ये आपण उत्पादकतेच्या बाबतीत अजूनही मागेच आहोत. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पादकता चळवळ यापुढे अशाच प्रकारचं काम करेल, म्हणजेच नॅशनल प्रोडक्टिव्हिटी काउन्सिल द्वारे अशाच प्रकारचं काम पुढे चालू राहील, जेणेकरून भारताची उत्पादकता ही जास्तीत जास्त वाढेल असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर विद्यार्थी मित्र, आज आपण आपली जी प्रोडक्टिव्हिटी वाढावी त्याच्यासाठी भारत सरकारने कोणत्या कोणत्या प्रकारचे एक मेजर्स त्या ठिकाणी अडॉप्ट केलेले आहेत, जेणेकरून आपल्या देशातील उद्योजकांची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता वाढायला मदत होईल. तुमच्या माहितीसाठी गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकारचे बदल हे या ठिकाणी घडून आलेले आपल्याला दिसतात, की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जर सांगायचं म्हटलं तर भारतातील उद्योगांची प्रोडक्टिव्हिटी वाढावी म्हणून
आपल्याकडे स्पेशल इकॉनॉमिक झोन असतील, सेज असेल, अशा प्रकारच्या सेजची स्थापना झालेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे मेक इन इंडिया सारखा प्रोजेक्ट आहे. त्याचप्रमाणे छोट्या म्हणजे एका व्यक्तीला सुद्धा एखादी इंडस्ट्री स्थापन करता यावी म्हणून 1 पर्सन कंपनी सारखा इनिशिएटिव्ह भारत सरकारने घेतलेला आहे. अशा अनेक प्रकारचे इनिशिएटिव्ह भारत सरकार घेत आहे, जेणेकरून भारतातील उद्योगांची प्रोडक्टिव्हिटी वाढावी आणि त्या उद्योगांची प्रोडक्टिव्हिटी वाढण्यासाठी भारत सरकार काही उद्योगांना अनुदान देखील देत आहे, काही उद्योगांना मदत देखील करत आहे, जेणेकरून या उद्योगांनी जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी वाढावी. तसंच त्यांनी त्यांचं प्रोडक्शन वाढवावं, जेणेकरून आपल्या देशाच्या आणि राज्याच्या आपला जो काही जीडीपी आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे, याच्यामध्ये वाढ व्हावी आणि आपल्याला जास्तीत जास्त परकीय चलन मिळावं, यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. आता जर तुमचे कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कृपया तुमचे प्रश्न विचारू शकता. Anybody having any doubt regarding